मात्र म्हैस काही येत नाही, दूध काही देत नाही, चहा काही भेटत नाही. आणि आता अशा टायमाला आम्ही तुम्हाला कसं मत मागावं अशा नावाचा एक घोळ हा मनात तयार झालेला आहे. वातावरण चांगलं आहे. खासदार साहेब माझा वीक पॉइंट आहे, त्यांनी काही म्हटलं तर माझ्याकडून नाही म्हटलं जात नाही. म्हणून जिस बात के तुम वकील है उस बात के हम गवाह है. या धर्तीवर त्यांच्याला बिनशर्त पाठिंबा आहे. मात्र पुढाऱ्याला काय माईक भेटला की आम्ही लयच बोलतो. तुम्ही ऐकून राहिलाय, ध्यानात आला मी बोलता बोलता म्हटलं मी जरा रमलो. तलाव आहे, इकडे बाजूला हेंबाडपंथी मंदिर आहे आणि गुणगुणता माया तोंडातून गाणं गुणगुणल्या गेलं की भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे. भोकर 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 असे बदबद 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 पद दिले तुमच्या भोकरला. एक एक सोडून दोन दोन मुख्यमंत्री दिले, केंद्रीय मंत्री दिले, गृहमंत्री दिले, खासदार दिले. आमदार तर पाहिलेचे 50 होऊन गेले असते. मात्र भोकरला आल्यावर भोली सूरत दिल के खोटे आणि नाम भोकर के बडे दर्शन खोटे. आता हा सगळा इतिहास आहे आणि या इतिहासापासून लोकांनी पण आता ठरवलंय की बोलायचं नाही. त्यानं म्हटलं की भाऊ हो तू म्हणशील तसं, त्यानं म्हटलं तर ध्वनी तूही तसं. मात्र या बारीनं काम बरोबर करायचंय. नगर अध्यक्षाचाही कॅन्डिडेट मल्लेच आवडला. आल्या आल्या तुमच्या पाया पडला आणि झटपट 2 मिनिटात सांगून मला निवडून द्या म्हटलं लगेच हिशोब. मग दादा गुद्दा घातीचं काम नाही, थेट एक खिडकी कार्यक्रम. आणि आमचे गोविंदराव तडफदार तालुका अध्यक्ष, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. त्यांना फक्त 5-10 मिनिटं जाता जाता थांबू म्हटलं, तेवढी मोठी सभा त्यांनी केली. त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले. आणि आता जोरगोळीच्या सोबत हे असे उमेदवार उभे राहिले. या उमेदवाराकडे असे उभे राहिले असं बघून नवरदेव परण्या कसा निघतो, इकडे परण्याच म्हणतात का, तो परण्या जसा उभा राहतो तसा आता सगळे हारकेल उमेदवार हे आता उभे राहिलेले आहेत. आता फक्त यांच्यावर अक्षता टाकायच्या आणि अक्षता टाकल्यावर यांना नगरपालिकेच्या मंडपात आत पाठवायचं. आणि मग हे कसे काम करत नाही हे बघायला नीन खासदार साहेब बसेल आहे. ना खाता ना भाई हम जो कहेंगे वही सही. आम्ही काही म्हैस येणार आहे, दूध देणार आहे, चाटा आणणार आहे अशातले लोक नाही. मात्र आता काळ जो आहे हा सोकवला गेलाय आणि या काळ सोकत असताना आपल्या सगळ्यांकडे आता जनतेचं राज्य आपल्याला सुरू करायचंय. शेठ सावकारांचं राज्य बंद करायचंय. गणे लट्ट पैसे खाऊन 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 आता असे धरणं बांधले की किती मोठं धरण बांधला होता. त्या धर्माला एक धरण बांधल्यावर एक त्याला आउटलेट असतो. इथं तर आउटलेट नाही आणि खाऊन 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 पैसे खाऊन आता यांच्या कातड्या ज्या आहेत त्या गेंड्यासारख्या झालेल्या आहेत. आणि यातून आता आपल्याला सर्वांना धडा शिकवला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील करतो. आम्ही आपल्याला मदत का मागत आहोत तर इंदिरा गांधीचा पक्ष आहे, महात्मा गांधीचा पक्ष आहे, राजीव गांधींचा पक्ष आहे, राहुल गांधींचा पक्ष आहे. या पक्षाने गरीबाला घरकुल दिलं, झोपडपट्टी दिली, इकलाची जमीन दिली, मतदानाचा अधिकार दिला, रेशन कार्ड दिलं, सेशन कार्ड दिलं, स्मशानभूमी दिली, अंगणवाडी दिली, शाळा दिली, रस्ता दिला, नोकरी दिली, इलेक्ट्रिक दिली. आणि हे दिली सांगत असताना याच्यामध्ये अहंकार नाही. या 75 वर्षात काँग्रेसने काय काय दिलं याचा हिशोब केला तर कागद कमी पडेल. आणि भाजपनं काय दिलं तर चाटावर चाटा, चाटावर चाटा, चॉकलेटवर चॉकलेट. तू बाबा एक आला आणि म्हणाला बाहेर बहनो आज रात को 1000 की नोट 1000 की नहीं रहेंगी, 500 की नहीं रहेंगी. नवऱ्यापासून लपून छपून ठेवेल नोटाचं काय करायचं संकट आलं. श्रीमंत लोक गेले रातच्या रात नोटा बदलून आणल्या आणि म्हणाले की काला धन जमा होगा. आणि काला धन जमा होगा कि हर खाते में कितने कितने डालेंगे, 15-15 लाख डालेंगे. आले का खात्यात पैसे? खात्यात के पैसे आले नाही. रोजगार देऊ दरवर्षी 2 कोटी.
पोट्ट शिकलं सवरलं, मात्र आता पोट्ट्याची अलगच डोक्याला ताप तयार झाला. रोजगार लागूनही राहिले. पहिले बापाची चप्पल पोराच्या पायात आली की म्हणायचं पोरग बरोबरीचं झालं. आता पोरग बरोबरीचं झाल्यावर डोक्याला ताप आहे. सकाळी गेला घरून तर संध्याकाळी वापस येतो का काही भानगडी आणतो. असा काळ एक हा दरिंदर काळ जो आहे हा मोदी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या समोर हा आणून ठेवलाय. चाटा मारून मारून खोटं बोलून 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 आपल्या सर्वांना आता अधिक गरीब करण्याचं कारस्थान हे मोदी साहेबांनी चालवलंय. अडाणी अंबानी श्रीमंत, अडाणी अंबानी तुपाशी, आपण मात्र उपाशी हे चित्र निर्माण केलंय. आणि चित्र निर्माण करण्यामध्ये तुमच्या भोकरचे जे लोक आहेत हे डरपोक लोक की त्याच्यात जाऊन आता त्या कळपातून मिळाली. जो डर गया सो मर गया असं एक म्हण आहे. मात्र पळून पळून गेले आणि आपला इतिहास विसरले. त्यामुळे त्यांची बैमानी त्यांची गद्दारी ही तुमच्याशी आहे आणि विचारांशी आहे. आणि या सर्वांची गोळाबेरीज काय तर स्वाभिमान आपल्याला जागृत ठेवायचा आहे. काँग्रेसने काय केलं, 2 कामं केले, 4 नसतील झाले, मात्र स्वाभिमान दिला या देशाचा मालक हे काँग्रेस पक्षानं आपल्याला केलेलं आहे. आणि या पक्षाच्या पाठीशी या निवडणुकीपुरता आपण उभं राहा. मागच्या वेळेस खासदारकीच्या निवडणुकीत रवी भाऊंना आपण पुढे ठेवलं भोकरवाल्यांनी. पप्पू भाऊला 300 मतानं मागं ठेवलं, हरकत नाही. मात्र या दोन्हीपेक्षा या वारीनं कसर काढून द्या. आमचा नगराध्यक्ष, आमचे नगरसेवक, आमचा पप्पू भाऊ, आमचे रवींद्र भाऊ हे तुमच्या सगळ्यांची बरोबरी करतील. आणि हे आल्यावर तुम्ही हातात हात दिला तर हातात हात घेतील, नाही तर हात मागे. आणि सल्ल्यावाली हे मुंडी हलवणार नाही. हातात हात घ्यायचाही तुम्हाला संकोच पडणार नाही. हे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील एवढं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि या सर्वांच्या सत्काराच्या निमित्तानं मला जरूर पुन्हा भोकरला यायला आवडेल, तेव्हा अधिक आपल्या सगळ्यांशी चर्चा करेल. मात्र हा देश कोणाचा आहे, हा देश तुमचा माझा आहे. या देशाचा मालक आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, संत्री नाही, मुख्यमंत्री नाही, प्रधानमंत्री नाही. या देशाचा मालक कोण आहे? सामान्य जनता या देशाची मालक आहे. आणि हे सूत्र ज्या काँग्रेस पक्षाने दिलं आणि हा देश कसा चालवायचा तर टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांकरता मिळून मिसळून हा देश चालवायचा. हे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य घटनेत उतरवलं, महात्मा गांधींचं ग्राम स्वराज्य घटनेत उतरवलं. आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मालक केलंय. आता मालकांनी मालकासारखं राहिलं पाहिजे. मालक जर लुचाट वागायला लागला, 500च्या 2 नोटांमध्ये, मटणाच्या 2 बोट्यांमध्ये, दारूच्या एका चप्प्यामध्ये जर आपण मतं विकायला लागलो तर मात्र मालक हा बैमान झाला असं आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि पैसा आला, लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका. आपल्याला तर आता केवायसीची भानगड आल्यानच लावून ठेवले तुमच्या मागं. केवायसीच्या लाईनीत उभ्या राहू सर्व डाऊन बरोबर सांगू राहिलो का. ते काही येऊन आलेले 1,500 करू 2100 ते बी बंद झाले. आपण राहिलो मागं नोकरीवाल्याच्याच बायका पगार घेऊन मोकळ्या झाल्या. त्यामुळे चाटा कशा मारतात ते तुम्ही बघितलंय. आणि याही वेळेस आलं काही तर घेऊन घ्यायचं. खा कुणाचं बी मटण पण दाबा जोरात सांगा. खा कुणाचं बी मटण पण दाबा पंजाचंच बटन. हा संकल्प या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून जात आहात. मला खात्री आहे की गड्या तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज जसा वाकू 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 नमस्कार करून राहिला असाच 5 वर्ष बाबू राहील तो. आणि हा तसा राहील याची आम्ही खासदार साहेब आम्ही तुम्हाला देतो. चांगला गडी आहे. गेले एकदा मांडपावर तोरणा घालून पार पाठवा ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.